बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की संविधान हे तेव्हाच बदलणार जेव्हा एखाद्या मंत्र्याच्या मुलीची आबरू लुटली जाईल. मित्रांनो, आपल्याला बलात्कार हा थांबवायचा आहे. तुम्ही संविधान बदलण्यासाठी मंत्र्यांच्या मुलीचे रेप करायला निघला का? अरे ती पण कोणाची तरी मुलगी आहे, बहीण आहे, बायको आहे. अरे तो तर मंत्री आज झालाय, पण ती पण कोणाच्या तरी घरची लक्ष्मी आहे. अरे मंत्री किती पण मोठा होऊ दे हो, पण त्याची बायको आणि मुलगी कायम गळ्यात ओढणी आणि डोक्यावर पदर घेणारी कोणाच्या तरी घरची आबरू आहे. महाराजांचे संस्कार नाही. महाराजांनी कधी कोणाचं पद बघून तलवार काढली नाही, तर महाराजांनी प्रत्येकाला न्याय मिळवून दिला. महाराजांचं हेच स्वराज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डोळ्यासमोर ठेवून स्वतःचं आयुष्य पणाला लावलं आणि ते संविधानात उतरवलं. संविधान आणि पोलीस कायदे यात फरक आहे. संविधानावर अख्खा देश चालतो, म्हणून बोलताना जरा भान ठेवा. सर्वात पहिली गोष्ट, कुठल्या व्यक्तीला संविधानाची माहिती नसेल, संविधानाचे नियम माहिती नसेल आणि बोलताना तो कुठे चुकला असेल, तर त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन मारहाण करू नका. हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संस्कार नाहीत. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. लोकांच्या घरोघरी संविधानाची भाषा पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण जो कोणी चुकतोय तो आपल्या देशाचा आहे, आपल्या भारताचा आहे. तो काय पाकिस्तानी नाही की त्याला अशी मारहाण करून त्याचे फोटो व्हिडिओ असे व्हायरल करताय जसं काय पाकिस्तानचा कुठला आतंकवादी पकडलाय. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधात आहे. आणि जिथं जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मोडले जाणार, तिथं तिथं माझ्यासारखा मावळा जन्म घेणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन कोणाला मारहाण करणं, अरे आमचे बाबासाहेब काय दहशतीचं प्रतीक नाही, ते त्यागाचं प्रतीक आहे, ज्ञानाचं प्रतीक आहे आणि या देशाच्या अब्रूचं प्रतीक आहे. बाबासाहेबांच्या नावाला धक्का लागता कामा नये. संविधान बदलणारा आजपर्यंत पैदा झाला नाही. संविधान आणि कायदे आधीपासूनच कडकच आहे. आरोपीला फाशी होणार, न्यायालयाचे काही नियम आणि प्रोसेसिंग असते. आणि इतकं समजून पण जर संविधानाची भाषा समजत नसेल, तर त्या माईच्या लालला म्हणावं, संविधान नाही, तू तुझ्या आईचा नवरा बदल.